आज धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली. फक्त सर्वपक्षीय मागच्या वेळी बैठक झाली होती, त्यानंतर तशी पाहायला गेलं तर पहिलीच बैठक आहे. नक्की कुठपर्यंत काम आहे? महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धनगर समाजाचे योद्धे उपोषणाला बसले होते आणि त्या सर्व उपोषणकर्ते, त्या समितीतले काही लोक यांची आज बैठक 4 वाजता माननीय मुख्यमंत्री, वनमंत्री, ओबीसी खात्याचे मंत्री अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडते. तर काही मागं जी बैठक झाली होती 21 सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे, ती बैठक झाल्याच्या नंतर आज बैठक होते. या बैठकीमध्ये वेगवेगळे विषय चर्चिले जाणार आहेत. त्या बैठकीमध्ये काही सरकारनं आम्हाला शब्द दिले होते, त्याच्याबद्दलचा उहापोह आजच्या बैठकीत आज होणार आहे. आदिवासी संदर्भात ज्या सुविधासाठी काही निर्णय घेतले होते, मात्र त्यानंतर निवडणूक आल्या, त्यानंतर कुठलाही फंड आहे तो मिळाला नाही, त्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का? नाही होणार ना, त्याचं तर आकडेवारी आज आम्ही सरकारकडे देणार आहोत. या हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण बजेट सरकारच्या वतीनं उपलब्ध करून दिलं जाईल असा शब्द 21 सप्टेंबरच्या मीटिंगमध्ये दिला होता, पण तसं होताना दिसत नाही. माझ्याकडे जी यादी आली त्या यादीमध्ये 56 कोटीचा निधी दिलेला आहे. आता बाकीचे काय विषय त्यांनी आणखी मार्गी लावलेले आहेत तर त्या चर्चेमध्ये कळतील. शिष्यवृत्तीचा देखील प्रश्न आहे. नाही, अनेक विषय आहेत. शिष्यवृत्तीचा आहे, विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा विषय आहे, नवीन हॉस्टेल बांधण्याचा विषय आहे, आदिवासी समाजाला जमातीला ज्या पद्धतीनं सूतगिरण्या दिलेल्या आहेत त्या सूतगिरण्या धनगर समाजाला देण्याचा विषय आहे, मेंढपाळांच्या बाबतीतला मोठा विषय आहे. असे अनेक विषय या सगळ्या चर्चेले जाणार आहेत. तर अगोदर ही मीटिंग होऊ द्या, बैठकीमध्ये सविस्तरपणे चर्चा होईल. समिती गठीत केलेली आहे, समिती बिहारला गेलेली आहे. नव्यानं छत्तीसगड राज्याचं या 3 राज्य अगोदर जी अभ्यासासाठी निवडली होती, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि बिहार, तर त्यामध्ये ॲड छत्तीसगड करायचे असे अनेक विषय आहेत. तर सगळी चर्चा झाल्याच्या नंतर सविस्तरपणे मीटिंगमध्ये काय होतंय ते आम्ही तुम्हाला येऊन सांगू. पण निश्चितपणे सरकारकडं आमची काय अडचणी आहेत, गाऱ्हाणी आहेत, ती आम्ही आज रोखठोकपणे मांडणार आहोत. महत्त्वाचं या मागच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की एक स्पेसिफिक टाइम बाउंड दिलं होतं या सगळ्या जी टीम जाणार होती त्याला, त्या कालावधीत सगळं पूर्ण होईल. हा बरोबर आहे. समिती बिहार राज्याचा दौरा करून आली अशी मला माहिती आहे आणि येत्या 2-4 दिवसामध्ये मध्य प्रदेशला जाणार आहे. समितीचं काम व्यवस्थित सुरू आहे असं एकंदरीत आम्हाला बाहेरून कळतंय. कारण लगेच तात्काळ सरकारनं निधी उपलब्ध करून देऊन बिहारला त्यांना जाण्यासाठीची तरतूद निर्माण केली. 8 दिवस ही समिती बिहारमध्ये होती. तर पुढं मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये सर्व राज्यामधून समिती जाऊन अभ्यास करून एक चांगला रिपोर्ट सरकारला देईल अशी आशा आम्हाला सगळ्या धनगर समाज बांधवाला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही उच्च न्यायालयातली आमची सुनावणी पण सुरू आहे. 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या अंतिम सुनावणीसाठी उच्च न्यायालयानं तारखा नेमल्या होत्या. 8 तारखेला पूर्ण दिवस 11:15 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंत कामकाज चाललं, जेवणाची सुट्टी सोडून. आणि 11 तारखेला दुपारी 2:30 नंतर कामकाज संपेपर्यंत हे काम चाललं. 15 तारखेचं जी सुनावणी होती ती उच्च न्यायालयानं रद्द केली. 3 जानेवारी, 4 जानेवारी आणि 5 जानेवारी 2:30 वाजल्याच्या नंतर हे पूर्णपणे काम चालेल. म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमचं अंतिम सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि नंतरच्या आठवड्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निकाल उच्च न्यायालयाकडून अपेक्षित आहे. आणि तो निश्चितपणे आमच्याच बाजूला लागेल, कारण सगळे पुरावे धनगरांच्या बाजूला आहेत. धनगड अस्तित्वात नाही हे आता सरकारनंही मान्य केलं आणि तिथं आम्ही त्या पद्धतीचे पुरावे दिलेले आहेत. जी लोक तिथं कोर्टामध्ये विरोध करतायत त्यांच्याकडे असे कुठलेही पुरावे नाहीत. कोणाकोणाला आमंत्रित आहे, कोण कोण आमंत्रित आहे? काही सगळे आमदार आहेत, माजी आमदार आहेत, सगळे त्या जिथं जिथं उपोषणं सुरू होती तिथले उपोषणकर्ते आहेत, त्यांनी सुचवलेली काही नावं आहेत. अशी काही 5-50 लोक या बैठकीला आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहणार आहे. या बैठकीसाठी फक्त 15 मिनिटं दिलेत अशी एक चर्चा सध्या सुरू. अरे नाही, हे बघा मीटिंगचं असतंय. आता विधान सभा चालू आहे, अधिवेशन सुरू आहे, वेळेची मर्यादा असते. परंतु 15 मिनिटांमध्ये सुद्धा अनेक विषय, आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी हाच महत्त्वाचा विषय आहे. 1 मिनिट पण पुरेसं होतंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.